नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती 2024 ही पोस्ट ऑफिस भरती निघाली होती। आता त्याची सुद्धा सेकंड लिस्ट लागलेली आहे आणि सेकंड मेरिट लिस्ट लागलेली आहे। तुमचं नाव आहे का याच्यामध्ये चेक करू शकता। तुम्ही फॉर्म भरला असाल तर तुमचं नाव नक्की असणार आहे। निकाल जाहीर झालेला आहे आणि तुमचं नाव चेक करू शकता आणि कटअप कितीला लागलेला आहे ती सुद्धा थोडक्यात मी माहिती सांगणार आहे आणि जी मेरिट लिस्ट कशा पद्धतीने डाउनलोड करायची आणि कशी पाहायची याबद्दल मी माहिती सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिल्यांदा इंडियन पोस्ट GDS ऑनलाइन गव्हर्नमेंट इन या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे या वेबसाईटवरती आल्यानंतर बघा अशा पद्धतीचं पेज ओपन होईल। त्या पेजवर बघा GDS ऑनलाइन एंगेजमेंट असं तुम्हाला इथे दिसेल। त्याच पद्धतीने बघा इथे तुम्हाला स्क्रोलिंग होत आहे। तुम्ही फॉर्म कधी भरला होता तर जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरला होता। बघा अशा पद्धतीचं हे पेज आहे। त्याच पद्धतीने इथे तुम्हाला स्क्रोलिंग होताना दिसत आहे। बघा, GDS ऑनलाइन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 लिस्ट ऑफ सेकंड शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट्स। बघा, सेकंड कॅन्डिडेट म्हणजे सेकंड लिस्ट लागलेली आहे आणि पब्लिश टू ऑल सर्कल्स, फक्त म्हणजे हरियाणा एक्सेप्ट टू हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन राज्याची फक्त जाहीर झालेली नाही आहे। आणि त्याच पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला डाउनलोड करायचं आहे PDF, बघा स्क्रोल करत असं खालती यायचं आहे आणि तुम्हाला इथे दिसत असेल GDS ऑनलाइन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट। इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा, इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं राज्यानुसार माहिती येईल। तुम्हाला कुठल्या राज्याची माहिती डाउनलोड करायचं आहे, तुम्ही कर्नाटक असेल तर कर्नाटकची करू शकता, महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्राची करू शकता, त्याच पद्धतीने केरळाची असेल तर केरळची करू शकता। मी तुम्हाला महाराष्ट्राची करून दाखवणार आहे। इथं महाराष्ट्रावर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर बघा, महाराष्ट्रावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लिस्ट ऑफ शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट्स सप्लिमेंटरी असं लिस्ट दिसेल, त्यावरती क्लिक करा। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे PDF ओपन होईल। PDF ओपन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता GDS ऑनलाइन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 महाराष्ट्र सेकंड लिस्ट सर्कल सेकंड लिस्ट। बघा अशा पद्धतीचं PDF ओपन झालेलं आहे आणि डिव्हिजन इथे तुम्हाला डिव्हिजन, ऑफिस, पोस्ट नेम, पोस्ट कम्युनिटी, रजिस्ट्रेशन नंबर आणि किती मार्क्स लागलेला आहे जे ते त्यानुसार आणि डॉक्युमेंट टू व्हेरीफाय विथ, तुम्हाला कुठल्या ऑफिसला डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। बघा, डिव्हिजन इथं अहमदनगर डिव्हिजनचं दिलेलं आहे। त्याच पद्धतीने इथं ऑफिसचं नेम दिलेलं आहे आणि पोस्ट नेमसुद्धा दिलेलं आहे आणि UR कम्युनिटीतसुद्धा तुमची कास्ट कुठली आहे ते सुद्धा दिलेलं आहे आणि रजिस्ट्रेशन नंबरवरून तुम्ही फॉर्म म्हणजे तुमचं मार्क्स चेक करू शकता। त्याच पद्धतीने म्हणजे तुमचं नाव आहे का कसं चेक करायचं तर हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला फॉर्म भरताना भेटला असेल, तो रजिस्ट्रेशन नंबर इथे सर्चमध्ये जायचं आणि त्यावरती टाकून तुम्ही पाहू शकता। बघा, इथे असं सर्चचं बार येतं, त्यावरती तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आणि त्यानुसार तुम्ही फाइंड करू शकता। इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकलं की तुम्हाला म्हणजे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर सर्च होईल, त्यानुसार तुम्ही तुमचं नाव आहे का नाही लिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता। बघा, लिस्टमध्ये नाव आहे का नाही पाहू शकता। बघा, इथे मार्क्स दिलेला आहे कुठल्या जिल्ह्यानुसार किंवा कुठल्या बघा महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यानुसार मेरिट लागलेलं आहे। मेरिट तर हाय लागतं पण तरी पण इथं 96.83 दाखवते। त्याच पद्धतीने असे खालती पाहत जावा, मेरिट तुम्हाला कळेल आणि तुम्ही कुठल्या डिव्हिजनमध्ये फॉर्म भरलाय त्यानुसार तुम्ही माहिती सर्च करू शकता। अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता। कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। आम्ही जॉब रिलेटेड, जॉब रिझल्ट रिलेटेड, हॉल तिकीट रिलेटेड आणि योजना रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो आणि एकदम सोप्या लँग्वेजमध्ये आम्ही व्हिडिओ करतो। त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला समजेल अशा लँग्वेजमध्ये आमचा व्हिडिओ असतो। त्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा म्हणजे सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।